प्रतिबिंब जनमानसांचे। बलात्काराच्या आरोपानंतर माजी महापौर कळमकरांच्या घरावर पोलिसांची झडती। अहिल्यानगर शहरातील माजी महापौर व शरद पवार गटाचे नेते अभिषेक कळमकर यांच्या विरोधात नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गंभीर व धक्कादायक आरोप झाल्यानंतर पोलिसी कारवाईला वेग आला आहे। संबंधित महिलेने MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज 24 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिसांनी अभिषेक कळमकर यांच्या निवासस्थानी झडती घेतली। पोलिसांनी घरातील कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने व इतर साहित्याची कसून तपासणी केल्याचे समजते। या कारवाई दरम्यान काढलेले काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। महत्त्वाचे म्हणजे इतकी गंभीर कारवाई होऊनही अद्याप कळमकर यांना अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे अटक कधी हा प्रश्न नागरिकांसह राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला आहे। एकीकडे पीडितेचे गंभीर आरोप, दुसरीकडे आरोपीचे राजकीय वजन, या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान तपासात कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे व अन्य बाबींची छाननी सुरू असून कोणत्याही क्षणी मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या प्रकरणामुळे अहिल्यानगरच्या राजकारणाला हादरा बसला असून कायद्याच्या कसोटीवर सत्य किती लवकर समोर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा